की एका 6 सदस्यांचे कुटुंब आहे. कन्फर्म या कुटुंबात किती सदस्य आहेत? 6 है ना. ठीक. त्या कुटुंबात ए बी सी डी ई आणि एफ हे सदस्य आहे. ओके. ए आणि बी हे विवाहित जोडपे आहे है ना. ए आणि बी हे विवाहित जोडपे आहे. ओके. ठीक. आता त्याच्यापैकी बी ही स्त्री सदस्य आहे असं दिलंय. म्हणजे बी जर स्त्री असेल तर हा कोण असेल? प्लस पुरुष. ओके. ठीक. आता आपल्याला म्हटलं बी ही एफ ची सून आहे. बी एफ ची सून बी एफ ची सून म्हणजे साहजिकच हा एफ चा मुलगा है ना. ठीक. म्हणजे एफ चा मुलगा. ओके है ना. बी एफ ची सून आहे. सून केव्हा झाली? पहिले हा मुलगा असेल है ना, म्हणून एफ चा मुलगा. ओके. ए झालं. आता डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. डी माहित नाही, सी माहित नाही, नंतरचं वाक्य वाचू. ई ही डी ची बहीण आहे. आता ई माहित नाही, डी माहित नाही, परत नंतरचं वाक्य वाचू. एफ चे पती जिवंत नाही. एफ चे पती है ना, म्हणजे कन्फर्म एफ कोण असेल? मायनस. पडलं. एफ चे पती जिवंत नाही है ना, म्हणजे एफ कोण आहे? मायनस. चालेल. सी हा ए चा भाऊ आहे. ए चा भाऊ कोण आहे? सी. झालं. भाऊ आहे. ए चा भाऊ सी आहे. ए चा भाऊ सी आहे. इथपर्यंत आलो. आता जे सोडलं होतं वाक्य ते पाहू. डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. सी चा एकुलता एक मुलगा कोण आहे? डी. मुलगा है ना. सी हा कोण? डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. झालं. ई ही डी ची बहीण आहे. आता डी ची बहीण कोण? ई. डी ची बहीण ई आहे. झालं. ओके. त्या कुटुंबात 6 सदस्य, 1 2 3 4 5 6 है ना. आता याच्यावर पहिला प्रश्न है ना. एफ चे सी शी नाते काय? या प्रश्नाला कसं वाचायचं? सी चा एफ कोण? हा. ठीक. आता सी एफ ला काय म्हणन? आई. पडलं. ठीक आहे. म्हणून या गणिताचं उत्तर काय येईल? आई. ओके. ठीक. दुसरा प्रश्न. आता पहा, हा जो दुसरा प्रश्न आहे, आता याचं उत्तर काय असू शकते? ई चे सी शी नाते काय? आपण कसं वाचायचं? सी चा ई कोण? मग सी चा ई कोण? तर कोण? तर पा मुलगी. मुलगी है ना, म्हणून या गणिताचं उत्तर काय असेल? मुलगी. लिहून टाका. उत्तर काय येईल? मुलगी. लक्षात येते? एफ चे सी शी नाते काय? सी चा एफ कोण? सी चा एफ कोण? सी एफ ला काय म्हणन? माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं. सी एफ ला काय म्हणन? आई. ई चे सी शी नाते काय? सी ई ला काय म्हणन? मुलगी. मी अजून एकदा रिपीट करतो. ठीक. माझं म्हणणं काय? याच्यातच विद्यार्थी चुकते. ठीक आहे ना. ई चे सी शी नाते काय असा प्रश्न जर आपण उलट वाचायचं. पाठ करून टाका मी काय सांगत आहे ना. सी चा ई कोण असं वाचायचं. ई चा सी नका वाचू. सी चा ई कोण? तर सी चा ई कोण? तर सी चा ई कोण? मुलगी. समजलं? असं वाचायचं. लक्षात येते? इथं चुकते बरोबर विद्यार्थी. आता उलट नका वाचू. आता उलट नका वाचू की ए एफ ला काय म्हणा, ए एफ ला काय म्हणा. आता उलट नका. मी काय म्हटलं? हा शब्द असेल तर उलट वाचा. आता इथं रेग्युलर आहे ना. एफ ही ए ची कोण आहे? बरोबर ना. एफ ही ए ची कोण आहे? एफ ही ए ची कोण आहे? कोण आहे? आई. ओके. ठीक. म्हणजे आता प्रश्न आहे एफ ही ए ची कोण आहे? तर नक्की एफ ही ए ची कोण आहे? आई. म्हणून याचं उत्तर काय असेल? आई. ओके. ठीक. उलटा जायचं. आता पहा, या कुटुंबात एकूण पुरुष सदस्य किती? तर आपण 1 2 3 म्हणून या कुटुंबात एकूण पुरुष सदस्य किती आहे? मग 3.
मग या कुटुंबात स्त्री सदस्य पण किती असेल 3, म्हणून या गणिताचं उत्तर किती आहे 3 सदस्य आहे ना. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता है ना. सुनील हा केशवचा मुलगा आहे. केशवचा मुलगा सुनील म्हणजे इथं केशव, या केशवचा मुलगा कोण सुनील. झालं इथपर्यंत है ना. ठीक, सुनील. आता सिमरन ही केशवची बहीण आहे. केशवची बहीण आहे. आता तुम्हाला इथं प्लस मायनस द्यायचं काम नाही, कारण समजते केशव मुलगा आहे, सुनील मुलगा आहे. ठीक आहे ना. चला, सिमरन ही केशवची बहीण आहे. मग बहीण आपण असं चिन्ह वापरतो, इथं आहे सिमरन. ओके, चाल. आता तिला मारुती आणि सीता ही मुले आहे. स्पष्ट दिलं, म्हणजे तिला मुले आहे. एक आहे मारुती आणि एक आहे सीता है ना. असे 2 कोण आहे मुलं आहे. झालं. ओके, ठीक. आता प्रेम हे मारुतीचे मामा आहे. आता ज्या अर्थी मारुतीचे मामा प्रेम असेल, त्या अर्थी सिमरनचा कोण असेल भाऊ है ना. कोण प्रेम. झालं असं. आता प्रश्न केला तर सुनील मारुतीचा कोण. सुनील मारुतीचा कोण. मारुती सुनीलला काय म्हणत भाऊ. भाऊ, पण त्यातही कोणतं मामाचं पोरग है ना. मामे भाऊ है ना. ऑप्शन मध्ये काय राहील तुमचं मामे भाऊ, म्हणून मामे भाऊ है ना. हे आपल्या गणिताचं काय राहील उत्तर. ठीक. मोहन हा अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. असा प्रश्न आहे. मोहन हा अरुणच्या वडिलांच्या. आता अरुणच्या वडिलांच्या म्हणजे अरुणला कोण आहे वडील. अरुण द्या लक्ष, ला कोण आहे वडील. ओके है ना. अरुणला कोण आहे वडील, वडिलाला कोण आहे बहीण. कुठे आहे बहीण. लक्षात आलं, चिन्ह आपण वापरले होते है ना. ठीक. आता कन्फर्म झालं, हे वडील हे मेल आहे, फिमेल आहे है ना. कधी कामात येईल असं बोललो होतो है ना. ठीक. अरुण हा मोहन हा अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा, म्हणजे मुलगा कोण मोहन. समजली पहिली मांडणी. मोहन हा अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके. त्याच्यानंतर प्रकाश हा रेवाचा मुलगा आहे. आता प्रकाश माहित नाही, रेवा माहित नाही. पुढे जाऊ. जी विकासची आई, जी म्हणजे कोण रेवा, विकासची कोण आई, आणि अरुणची आजी आहे. अरुणची आजी म्हणजे नक्कीच वडिलाची कोण आहे आई. ओके, ठीक. कोण रेवा. पटत आहे. चाल, इथपर्यंत क्लिअर आहे ना. रेवा अरुणची आजी. झालं. ठीक. आता अजून काय म्हटलं, प्रकाश हा रेवाचा मुलगा आहे. आता रेवाचा मुलगा कोण आहे प्रकाश. एकतर प्रकाश हा असेल किंवा अजून तिला एक मुलगा असेल, होऊ शकते ना असे. आपण सध्या तोच ठेवला. ठीक आहे, चाल. आता बघ, प्रकाश हा रेवाचा मुलगा आणि रेवा अरुणची आजी असं दिलंय ना. ठीक. ओके. प्रणव हे नीलाचे वडील. आता नीला माहित नाही, असू द्या. प्रणव हे नीलाचे वडील आणि मोहनचे आजोबा. आता मोहनचे आजोबा म्हणजेच रेवाचे पती. मोहनचे आजोबा कोण प्रणव. लक्षात येत आहे प्रणव. ठीक आहे. हे मोहनचे आजोबा तेव्हा शक्य आहे ना, कारण आजोबा असन म्हणजे है ना काय असन, हे दोघं जण बहीण भाऊ आहे ना. लक्षात, दोघं जण बहीण भाऊ आहे ना. ठीक आहे ना, अशा पद्धतीने म्हणू शकता. ठीक आहे. आता रेवा प्रणवची पत्नी आहे. दिलाय स्पष्ट, रेवा प्रणवची पत्नी आहे. दिलाय तिथं है ना, रेवा प्रणवची पत्नी आहे. तर इथपर्यंत क्लिअर आहे. अरे रेवा प्रणवची पत्नी आहे आणि मोहनचे आजोबा आहे प्रणव, बरोबर आहे ना. आता हे कोण आहे आई आहे. आईचे वडील असू शकते ना. लक्षात, हे बहीण भाऊ आहे ना, साहजिकच हिचा मुलगा आहे
याचा अर्थ हिचं लग्न झालंय. पडलं? ठीक. मग हे 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 है ना, हे आईचे वडील असेल ना, कारण ही रेवा भावाची आई आहे, तर नक्कीच हे आईची आई आहे आणि हे कोण आहे? वडील आहे. सिंपल. बरं, अजून कोणतं वाक्य सोडलंय का आपण? प्रणव हे नीलाचे वडील आहे. मग स्पष्ट है ना, प्रणव हे नीलाचे वडील आहे म्हणजे साहजिक हे कोण आहे? नीला. लक्षात येतं? ही नीला आहे. झालं. पहा, परत वाचतो मी गणित. मोहन अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. मोहन अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. झालं इथपर्यंत? ठीक. प्रकाश हा रेवाचा मुलगा आहे. प्रकाश रेवाचा मुलगा. रेवा पहा, जी विकासची आई आणि अरुणची आजी. ओके, विकासची कोण आहे? आई. पडलं? रेवा जी विकासची आई, हाही विकास असू शकते आणि हा प्रकाश असा. लक्षात येतं? ठीक आहे, असं असू शकते ना. जी विकासची आई आहे आणि अरुणची आजी आहे, काय फरक पडते? हा, ठीक आहे. आता प्रणव हे नीलाचे वडील. प्रणव हे नीलाचे वडील है ना, ठीक. आणि मोहनचे आजोबा आणि रेवा आणि प्रणव कोण आहे? पती पत्नी. ओके, ठीक. प्रश्न काय केला तर विकासची पत्नी नीलाची कोण, असा प्रश्न आहे. विकास कुठेही ठेवा तुम्ही, इथं ठेवा किंवा इथं ठेवा, काहीच फरक नाही पडणार. विकासची जी कोण पत्नी असेल, ही पत्नी नीलाची कोण, तर साहजिकच नीला हिला काय म्हणन? वहिनी. वहिनी. लक्षात येत आहे? कोण म्हणन? वहिनी. कारण भावाची बायको वहिनी म्हणन. क्लिअर? म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय असेल? वहिनी. ठीक. चा घ्या मग.